आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. यंदा तुकाराम बीज 16 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जून भेट देतात. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहूनगरीतून सदेह वैकुंठ गमन केले. तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो. यंदा तुकाराम बीज 16 मार्च रोजी साजरा केला जाईल. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जून भेट देतात. संत तुकाराम महाराजांनी तेवढ्याच अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आपल्या धारदार वाणीने रान उठवलं होतं. त्यावेळेच्या समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचं बळ तुकोबारायांनी दिलं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकोबाराय यांना आदर्श मानत. फाल्गुन मध्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. संत तुकारामांनी 1650 साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी मध्यान्हाला आपला देह सोडला असं सांगितलं जातं. मराठी संस्कृतीत भक्तिपंथाचे एक महान प्रवर्तक संत तुकाराम यांची जगभरात लाखो लोक पूजा करतात आणि लोक त्यांचे अभंग आणि शिकवणींपासून प्रेरणा घेतात. आजही थरार्थ मंदिरातलं झाड. तुकाराम बीजेचा सोहळा याची डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात. तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसवंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातलं एक झाड थरारतं असं सांगितलं जातं. काय आहे पौराणिक कथा? संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धांवर परखड भाष्य करतानाच विठोबाची मात्र मनोभावे पूजा केली. आपलं सर्वस्व त्यांनी विठ्ठलाच्या चरणी दान केलं. त्यांची अगाध भक्ती पाहून शेवटी विठ्ठलालाही तुकोबारायांना दर्शन देणं क्रमप्राप्त झालं. मात्र फक्त दर्शनाने माझी तृप्ती भागणार नाही, तर तुझ्या चरणी कायम स्थान मिळो अशी विनंती तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी केली होती. त्या विनंतीला मान देऊन श्री विष्णूंनी आपलं वाहन असणाऱ्या गरुडाला देहू इथे पाठवलं आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत कीर्तन करतानाच तुकोबाराय आमचा रामराम घ्यावा असं म्हणत देह वैकुंठाला निघून गेले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.